नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ गौरव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की म्हाडामध्ये सरळ सेवा भरती मार्गे 565 पदे यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मी तर म्हणेल की जे सरकारी नोकरीची एक चांगली सुवर्ण संधी इथे तुम्हाला चालून आलेली आहे, कारण ह्या परमनंट पोस्ट आहेत आणि म्हाडामध्ये चांगलं म्हणजे तुम्हाला चांगल्या पदाची नोकरी आहे. जवळपास क्लास 1 पासून क्लास 3 पर्यंतच्या या पोस्ट आहेत आणि एक सरकारी नोकरी आहे आणि एक चांगली सरळ सेवा मार्गे ती डायरेक्टली पद्धतीने ती भरली जाणार आहे. तर चला मग आपण बघूयात की ती ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, कधीपासून स्टार्टिंग होणार आहे परीक्षा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे, याला ऑफलाईन नाही आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर तसेच कास्टला किती वॅकन्सीज आहेत, परीक्षा कधीपर्यंत होईल, किती याची फीज आहे, याचं एज किती एजपर्यंतची मर्यादा आहे, क्वालिफिकेशन काय आहे, तर सर्व आपण या सेशनमध्ये या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या जाहिरातीला. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणकडून म्हणजेच म्हाडा खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विविध अर्जांना धारण केलेल्या असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा www.mahda.government.in या संकेतस्थळावर 17/9/2021 म्हणजे 17 सप्टेंबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 14/10/2021 पर्यंत उपलब्ध राहील. अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी काय आहे तर 17/9 पासून 14/10 पर्यंत. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी आहे 17/9/2021 ते 15/10/2021. इथे एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला. आणि ऑफलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक म्हणजे परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेचा दिनांक आहे नोव्हेंबर 2021. पदं कशी असणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगू देतो. कुठले पोस्ट आहेत तेही आपण एकदा बघून घेऊया. तिथे पहिलं जे पद आहे ते कार्यकारी अभियंता म्हणून आहे. इथे वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे. टोटल त्याची पदं आहेत 13 पदं आहेत. इथे या पद्धतीने त्यांनी कास्ट वाईज कोटा दिलेला आहे. तर कास्ट वाईज आपल्याला इथे पदं आहेत आणि इथे आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जे आपण म्हणतो आरक्षण आहे त्या पद्धतीने इथे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आरक्षण इथे दाखवलेलं आहे. तर एकूण पदे 13 आहेत. ह्या टेबलला रीड कसं करायचं की एकूण पदे 13 आहेत, त्यातली समांतर आरक्षण विरहित म्हणजेच ओपनला 10 आहेत तर महिलांना 3 आहेत. अशा पद्धतीने 13 आहेत. महिला कोटा जो आहे 30% त्याला 3 पद आहेत तर ओपनला 10 पद आहेत. ठीक आहे. इथे अराखीव म्हणजे ओबी 13 पदे टोटल आहेत. ओपनला 7 आहेत आणि समांतर आरक्षण विरहित म्हणजेच इथे सगळे वगळता महिला वगैरे खेळाडू प्रकल्पग्रस्त हे वगळता सगळ्यांनी मिळून इथे 5 आहेत तर महिलांना 2 आहेत. इथे इतर मागासवर्गीय म्हटलं आहे की इथे 3 आहेत. NT विजा विमुक्त जाती इथे जे आहेत तिथे 1 पद आहे फक्त आणि ते पण समांतर आरक्षण विरहित आहे म्हणजे महिलांना वगैरे असं काही नाही, सगळे कोणी इथे ॲप्लिकेशन करू शकतं. आणि अनुसूचित जातीला पण 1 आहेत. अशी ही टोटल 13 पद आहेत. ठीक आहे. उप अभियंता स्थापत्य इथे वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे तर त्याला एकूण सुद्धा 13 पद आहेत. तर सेम ओपनला 7 पद आहेत. EWSला 1 पद आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे OBCला 2 पद आहेत. NTC भटक्या जमाती क मध्ये 1 जागा आहे तर अनुसूचित जमातीला 2 जागा आहेत. तर इथं तसं समांतर आरक्षण विरहित 1 आहे आणि 1 महिलांना आहे. या पद्धतीने तुम्ही या टेबल रीड करायचं आहे. तिसरं जी पोस्ट आहे मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी. इथं वेतन श्रेणी दिलेली आहे. ही क्लास ब ची पोस्ट आहे. इथे ह्या 2 आहेत त्या क्लास एच्या पोस्टात आहे. ही क्लास बी ची पोस्ट आहे. ठीक आहे. इथं टोटल जागा आहेत 2च आहेत.
प्रशासकीय अधिकारीच्या, एक अराखीव आहे म्हणजेच ओपनला एक जागा आहे आणि एक अनुसूचित जातींना एक जागा आहे, म्हणजे SCला एक आहे आणि एक ओपनला एक आहे, 2च जागा आहे तिथे. ठीक आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल सहाय्यक अभियंता सिव्हिल, ठीक आहे, स्थापत्य. इथे टोटल 30 जागा आहेत. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांचं इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये झालेलं आहे त्या मुलांसाठी चांगलं एक आहे की 30 जागा आहेत. तर अराखीव ओपनला 12 आहेत, OBCला इथे EWSला 3 आहेत, OBCला 4 आहेत, विज एक जागा आहे, अनुसूचित जमातीला 4 आणि अनुसूचित जातीला 6. ठीक आहे. SC ST या पद्धतीने 6 आणि 4 जागा आहेत. 5 नंबरची जी पोस्ट आहे ती पण क्लास Bची पोस्ट आहे, सहाय्यक विधी सल्लागार. वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे, तुम्ही ती बघून घ्या. एकूण पदसंख्या 2 आहेत, एक ओपनला आहे तर एक अनुसूचित जातीला आहे, 2च जागा आहे तिथे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही एक 6 नंबरची पोस्ट आहे, ही क्लास Cची पोस्ट आहे. पण इथे 119 जागा आहेत, म्हणजे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांनी केलेलं असेल त्यांना भरपूर इथे चान्स आहे की वरती पण 30 जागा आपण बघितल्या क्लास 2ला, क्लास Bला, आणि आता ही क्लास Cची जी पोस्ट आहे ती 119 जागा आहेत टोटल. तर ओपनला त्यांनी 56 जागा आहेत, EWSला 12 जागा आहेत, OBCला 17 पोस्ट आहेत, विमाप्रला 4 आहेत, NTDला 1 आहे, NTCला 2 आहेत, NTBला 3 आहेत, विमुक्त जाती त्याला 3 आहेत, अनुसूचित जमाती 10 पोस्ट आहेत, अनुसूचित जाती 11 पोस्ट आहेत. आणि या पद्धतीने त्यांनी हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आरक्षण दिलेलं आहे की माजी सैनिक असेल तर मग तो SC असेल आणि माजी सैनिक असेल तर तिथे 2 पोस्ट त्यांनी दिलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तला 1 आहे, महिलांना 3 आहेत. तुम्ही कसंही त्या पद्धतीने अप्लाय करू शकता. पद क्रमांक 7 आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक. इथे टोटल 6 जागा आहेत, ओपनला 1 आहे, EWSला 1 आहे, इतर मागासवर्गीयला 2 आहेत, अनुसूचित जातीला 1 आहे, तर अनुसूचित जमातीला पण 1च पोस्ट आहे. ठीक आहे. पद नंबर 8 आहे स्थापत्य अभियांत्रिकी. इथे टोटल 44 जागा आहेत, पण त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या. 9 नंबरची जी पोस्ट आहे सहाय्यक म्हणून, ॲसिस्टंट म्हणून जी पोस्ट आहे तिला 18 जागा आहेत. इथे ओपनला 8 आहेत, तर EWSला 2 आहेत, इतर मागासवर्गीयला 4 आहेत, विजला 1 आहे, तर अनुसूचित जाती म्हणजेच SCला 3 पोस्ट आहेत. टोटल 18 पोस्ट आहेत ॲसिस्टंटला. पद नंबर 10चं जे आहे क्लास Cचंच पोस्ट आहे, वरिष्ठ लिपिक म्हणून पोस्ट आहे, 73 जागा आहेत. ही पण एक चांगली सुवर्ण संधी आहे. 73 मधल्या ओपनला 29 जागा आहेत, EWSला 29 जागा आहेत, इतर मागासवर्गीयांना 14 जागा आहेत, विमाप्रला 1 जागा आहे, NTDला 1 जागा आहे, NTCला 3 जागा आहेत, NTBला 2 जागा आहेत, NTAला 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीला 4 जागा आहेत, तर अनुसूचित जातीला 10 जागा आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST शेड्यूल ट्राईब. ठीक आहे. टोटल आहेत 73 जागा. पद क्रमांक 11 आहे कनिष्ठ लिपिक टंकलेखक. त्यांना पण 207 जागा आहेत. इथे जर खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी, डायरेक्ट 207 जागांसाठी ही मेगा भरती होते. कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदासाठीच 207 वॅकन्सीज आहेत. तर ओपनला 78 आहेत, पुन्हा EWSला 21 जागा आहेत, इमावला 44 आहेत, विमाप्रला 5 आहेत, NTDला 4 आहेत, NTCला 7 आहेत, NTBला 3 आहेत, विमुक्त जाती 4 आहेत, अनुसूचित जमाती 13 आहेत, अनुसूचित जाती 28 आहेत. 12 नंबरची पोस्ट आहे लघु टंकलेखक. 12 नंबरची पोस्ट आहे, टोटल 20 जागा आहेत. 13 नंबरची पोस्ट आहे भूमापक, इथेही 11 पोस्ट आहेत. 14 नंबरची पोस्ट आहे अनुरेखक,
इथेही 7 पोस्ट आहेत. म्हणजे अशी टोटल ही 565 पदांसाठी ही जी भरती होते ही खूप चांगली आणि चांगली मेगा भरतीच म्हणता येईल याला. कारण कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, तर ही एक अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी आहे. आता आपण बघणार आहोत याची वयोमर्यादा काय आहे आणि तुमचं शैक्षणिक त्याचं क्वालिफिकेशन किती तुम्हाला असायला हवं की तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तर पहिल्या नंबरचे जे पोस्ट आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य, तर त्यांना म्हटलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. आणि नंतर 2 नंबरचं म्हटलेलं आहे वरील अर्थ धारण केल्यानंतर शासकीय निमशासकीय सरकारी उपक्रमे नोंदणीकृत सुस्थापित कंपनी फर्म कार्यालय 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा त्यांना अनुभव हवा आहे. वयोमर्यादा भरपूर आहे, 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला त्यांनी वयोमर्यादा इथे नमूद केलेली आहे. पद नंबर 2 आहे उप अभियंता स्थापत्य. इथे सुद्धा त्याचं क्वालिफिकेशन आहे म्हटलेलं सेमच आहे, फक्त इथे 7 वर्षाचा अनुभव आहे, तर इथे त्यांनी 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. बाकी सेमच आहे क्वालिफिकेशन. 3 नंबरचा पोस्ट आहे मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी. इथे त्यांनी म्हटलेलं आहे की मान्य विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. कुठलीही पदवी असेल मग तुम्ही ती धारण केलेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि 2 नंबर म्हटलेलं आहे त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट व्यवसाय व्यवस्थापनमधील वाणिज्य व वित्तमधील मार्केटिंग अँड फायनान्स पदविका धारण केलेली असायला हवी. आणि त्यांनी कुठल्याही फर्ममध्ये म्हणा सरकारी निमशासकीय कार्यालयात 5 वर्षाचा जर वित्त क्षेत्राचा प्रशासकीय कामाचा जर अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्षापर्यंत. 4 नंबरची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता. महाराष्ट्र शासन मान्य पीठातील स्थापत्य पदवी धारण केलेली असावी किंवा त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी. वयोमर्यादा 18 ते 38. सहाय्यक विधी सल्लागार. महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. यांनी इथे पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे कायद्याच्या संदर्भात. आणि वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर उच्च न्यायालय अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालय वकिलाचा विशेषतः लँड टेन्युअर्स मालमत्तेचे हस्तांतरण घर बांधणी फ्लॅट सहकारी गृहनिर्माण संस्था या संबंधित 5 वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव, म्हणजे 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तोच व्यक्ती इथे अप्लाय करू शकतो. 18 ते 38 वयाची इथे मर्यादा दिलेली आहे त्यांनी. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, ज्याने वास्तुविशारद या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असेल आणि ज्याची काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर म्हणजे COA मध्ये नोंदणी झालेली असेल असे इथे कॅन्डिडेट्स तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा आहे 19 ते 38. 7 नंबरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. वरती आपण स्थापत्यविषयीच बघितलेलं आहे, पण आता ही कनिष्ठ अभियंता क्लास C ची पोस्ट आहे, ती वरती क्लास B ची होती. महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठात स्थापत्य शाखेतील पदविका, म्हणजे मला असं वाटतं हे डिप्लोमा जरी केलेला असेल ते इथे अप्लाय करू शकतात. वरती डिग्री मागितलेली होती, पदवी मागितलेली होती, इथे पदविकाच मागितलेली आहे, म्हणजे हा पदविका म्हणजे डिप्लोमा. ठीक आहे. तर किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणती अर्हता धारण केलेली असावी. वयोमर्यादा आहे 18 ते 38. 8 नंबरची पोस्ट आहे सहाय्यक असिस्टंट. क्लास C ची पोस्ट आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी, कुठलीही पदवी असेल, आणि ज्याला प्रशासकीय कामाचा 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल असा व्यक्ती सहाय्यक म्हणून असिस्टंट म्हणून या पदासाठी अप्लाय करू शकतो. आपण बघितलं 73 जागा होत्या, वरती भरपूर पोस्ट आहेत. 19 ते 38 याची वयोमर्यादा आहे. 9 नंबरची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून म्हणजे ITI कडून देण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रमाणपत्र, ज्याचा ITI झालेला आहे सिव्हिलमध्ये, ते सुद्धा अप्लाय इथे करू शकतात डायरेक्टली. 18 ते 38 याचं सुद्धा वय आहे. 10 नंबरची पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक. त्यांनी पदवी मागितलेली आहे, शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. इथे असिस्टंट होतं, तिकडे 5 वर्षाचा अनुभव पाहिजे होता, तर इथे वरिष्ठ लिपिक म्हणून आहे
तिथे 3च वर्षाचा अनुभव पाहिजे आणि तुमच्याकडे पदवी पाहिजे. प्रशासकीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, पण म्हणजे प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. 19 ते 38 वर्षापर्यंत याची सुद्धा वयोमर्यादा आहे. कन्फ्यूज होऊ नका. पहिले तुम्ही सगळ्या तुमचं क्वालिफिकेशन काय आहे ते बरोबर त्यांनी दिलं आहे की नाही ते पहिले एकदा बघून घ्या आणि त्यानुसारच नंतर अप्लाय करा. तुमचं वयोमर्यादा आहे की नाही ते सगळं फिट बसतं आहे का तुम्ही एकदा ते चेक करून घ्या. 11 नंबरची पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक टंकलेखक. महाराष्ट्र शासन विद्यापीठातील पदवी आणि मराठीचे टंकलेखनाचं किमान 30 शब्द प्रति मिनिट, वेग मर्यादा 30चा स्पीड पाहिजे मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी किमान 40चं वय पाहिजे आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. मराठी 30 आणि इंग्लिश 40चं स्पीड आणि पदवी धारण केलेली असेल तर कनिष्ठ लिपिक म्हणून या पदासाठी अर्ज करू शकतो. वयोमर्यादा आहे 19 ते 38. 12 नंबरचा पोस्ट आहे लघु टंकलेखक. इथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेलं पाहिजे. म्हणजे 10वी 12वी तुम्ही असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. आणि इथे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघु लेखनाची परीक्षा 80 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीचा 40चा स्पीड आणि मराठीचा 30चा स्पीड असणं तुम्हाला गरजेचं आहे. वयोमर्यादा 19 ते 38. भूमापकला म्हटलेलं आहे त्यांनी क्लास सीची पोस्ट आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि वरील शैक्षणिक अर्थ धारण केल्यानंतर शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून म्हणजेच ITI कडून देण्यात आलेले भूमापक सर्वेयर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात या विषयाचे 2 वर्षाचं प्रमाणपत्र, 2 वर्षाचा जो ITI आहे तर ज्याने कंप्लीट केलं असेल भूमापक हे सब्जेक्ट घेऊन तो इथे अप्लाय करू शकतो. वयोमर्यादा आहे 18 ते 38. आणि अनुरेखकला पण त्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हटलेलं आहे आणि मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग एक्झामिनेशन ज्याने पास केलेली असेल किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा 300शी समतुल्य परीक्षा पास केलेली असेल. आणि तिसरं आहे वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे वास्तुशास्त्रामधून ITI ज्याने केलेला असेल या सब्जेक्टमधून तो या पदासाठी अप्लाय करू शकतो. वयोमर्यादा आहे 18 ते 38. वयोमर्यादा चांगलेली आहे 18 ते 38 किंवा क्लास A आणि Bला आपण बघितली 18 ते 40 त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे. क्लास Cला 18 ते 38 दिलेली आहे. तर आणि इथे अजून परत एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे प्रकल्पग्रस्त असेल तर तो 45 वर्षापर्यंत करू शकतो. माजी सैनिक असेल तर अधिक 3 वर्ष त्याला सूट देण्यात आलेली आहे. दिव्यांग असेल एखादा माजी सैनिक तर त्याला 45 वर्षापर्यंत त्याचं वय 45 होईपर्यंत तो अप्लाय करू शकतो आहे. खेळाडू असेल तर 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त 43 वर्ष म्हणजे 38 ते 5 वर्ष शिथिल होऊन 43 वर्षापर्यंत देऊ शकतो. भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर त्याचं 45व्या वर्षापर्यंत तो असेल तर त्याचं वयोमर्यादा तरी तो अप्लाय करू शकतो. आणि म्हाडाचा जर सेवेत कर्मचारी असेल तर त्याला वयाची अट लागूच नाही आहे. म्हाडाच्या सेवेत जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला ती वयाची मर्यादाच लिमिट नाही आहे. आता आपण बघितलं की कशी कुठल्या कोणत्या पोस्टसाठी पदे आहेत त्याचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि वयोमर्यादासुद्धा देखील बघितली. आता आपण बघणार आहोत की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, परीक्षा कोणत्या पदासाठी कशा पद्धतीची परीक्षा इथे घेतली जाणार आहे तर ते आपण बघूया. खालील पदांसाठी उमेदवाराची निवड करताना 200 गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता स्थापत्य आणि उपअभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदांसाठी हे जे 3 पदांना जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमची परीक्षेचं स्वरूप असं असणार आहे. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान म्हणजे GK व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे 100 गुणांची जी परीक्षा असणार आहे. आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100 गुण म्हणजे 25-25चे हे 4 टॉपिक असणारे 100 गुण. आणि तुमचं जे तुम्ही ज्या विषयात पदवी घेतलेली आहे जसं सिव्हिलसाठी आहे तर सिव्हिल या टॉपिकवरती तुम्हाला 100 गुणसाठी परीक्षा विचारण्यात येईल. अशी ही 100 आणि ते 100 मिळून 200 गुणांची तुमची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा नाही आहे मित्रांनो, ही ऑफलाईन परीक्षा आहे. आणि याचा दर्जा हा असणार आहे इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही इथं पण सेमच आहे. मराठी, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 25-25 गुणांचे 4 टॉपिक असणार आहेत, म्हणजे 100 मार्क्स झाले. आणि तांत्रिक विषय तुमच्या 100 मार्क्सला. पण इथे दर्जा असणार आहे तो 10वीच्या बेसिसवरचा समान दर्जा परीक्षेचा असणार आहे. मराठी हे 10वीच्या बेसिसवरतीच ते विचारण्यात येणार आहे. मिळकत व व्यवस्थापक किंवा प्रशासकीय अधिकारी जी पोस्ट होती तिच्यासाठी सेम 25-25 गुणांचे 4 टॉपिक असणार आहेत. मराठी, इंग्रजी, GK आणि बौद्धिक चाचणी 100 गुण झालेले आहेत. आणि व्यवस्थापन या टॉपिकवरती 100 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. टोटल झाले 200 गुणांची ही परीक्षा. याचं मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान असणार आहे. सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक इथं तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4च तुम्हाला टॉपिक असणार आहेत. आणि ते प्रत्येकी 50-50 गुणांचे असणार आहेत. म्हणजेच 200 गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दर्जा असणार आहे इयत्ता 12वीचा समान. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक हे पुन्हा पहिल्यासारखंच मराठी, इंग्रजी, GK आणि बौद्धिक 25-25 गुण, 100 गुणांची परीक्षा. आणि तांत्रिक विषय तुमचा 100 गुणांसाठीचा इयत्ता 10वीचा याला दर्जा देण्यात आलेला आहे. 10वीच्या समान तुमची परीक्षा असणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक आणि लघुटंकुलेखक यांचं मराठी, इंग्रजी, GK आणि बौद्धिक चाचणी ही 50 गुणांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. याप्रमाणे ही 200 गुणांची परीक्षा असणार आहे. तर लघुटंकलेखक या संवर्गात गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची 50 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. एकूण 250 गुण असणार आहेत. म्हणजेच काय ते 50-50चे 4 टॉपिक असणार आहेत तुमचे सरळ 200 गुणांसाठी. आणि नंतर मग तुमचं ते टायपिंगचं स्पीड किंवा काय असेल त्याची अजून 50 मार्कांची एक परीक्षा होईल. त्याचं अजून म्हणजे टोटल तुम्हाला हे 250 गुणांसाठीचं हे परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता 10वीचा हा परीक्षेचा दर्जा असणार आहे. आणि 7 नंबर सहाय्यक विधी सल्लागार, सेम 25-25 गुणांचं 4 टॉपिक, 100 गुण. आणि विधी शाखेतील म्हणजेच कायदा संबंधित 100 गुण तुम्हाला द्यायचे, त्यासाठी परीक्षा द्यायची आहे. आणि इयत्ता 12वीचा हा दर्जा असणार आहे मराठीसाठी, मराठी, इंग्रजी या परीक्षेसाठी, या टॉपिकसाठी. आता परीक्षेचं शुल्क कसं असणार आहे? परीक्षेचं शुल्क असणार आहे अमागास वर्गाला 500 रुपये, म्हणजे ओपन कॅटेगरीला जे आहे ते 500 रुपये असणार आहे. आणि मागास वर्गाचं जे ग्रुप आहे, कास्ट आहे, तर त्याला हे 300 रुपये हे असणार, फी असणार आहे. वर दर्शनात आलेलं परीक्षा शुल्क आहे. बँक प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आहे. तसंच परीक्षा शुल्काची रक्कम ही ना परतावा असेल, ही नॉन रिफंडेबल आहे. एकदा तुम्ही अमाऊंट पे केल्यानंतर ही तुम्हाला परत मिळणार नाही. उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. क्लिअर कट त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी ही शुल्क तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू नाही. जे माजी सैनिक आहेत त्यांना परीक्षा शुल्क लागू नाही आहे. अजून एक त्यांनी म्हटलेलं की गुणवत्ता निवडीचा निकष कसा असणार आहे की ऑफलाईन लेखी परीक्षेत तुम्हाला कमीत कमी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला 45% हे गुण प्राप्त करणं हे कंपल्सरीच आहे. तरच तुम्हाला पुढे ते तुमच्या यादीत नाव येऊ शकतं की 45% जर तुम्ही खाली असाल तर ते पुढे तुम्हाला पास करणारच नाहीत. म्हणजे सरळ 45% किमान पासिंग क्रायटेरिया आहे प्रत्येक एक्झाममध्ये. जर एका पदासाठी 2 किंवा उमेदवारांना समान गुण मिळाले तर खालील पद्धतीने अंतिम निवड केली जाईल. समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जर पाल्य असेल तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. जर आत्महत्याग्रस्त समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जर पाल्य नसेलच तर एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त करत असेल तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे तो जर शेतकऱ्याचा पाल्य नसेल आत्महत्याग्रस्त केलेल्या शेतकऱ्याचा तर ज्याचं वय जास्त असेल त्याला ते उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल. वरील 1 व 2 या अटीसुद्धा समांतर झाल्या तर ज्याचं अंतिम दिनांकापर्यंत ज्याचं उच्चतम शैक्षणिक अर्हता आहे अशा विद्यार्थीस त्याला प्राधान्य
देण्यात येईल आणि अनुक्रमे 1, 2, 3 या तिन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तर क्लिअर आहे, इथपर्यंत समजलेलं आहे सर्वांना. तुम्हाला www.mada.government.in या संकेतस्थळावर जाऊन आज 17 तारीख आहे, 17 तारखेपासून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे मित्रांनो. लास्ट डेट आहे 14/10/2021 पर्यंत. तुम्ही लास्ट डेटची वाटच बघू नका. तुम्ही जर इथे इलिजिबल होत असाल एज आणि क्वालिफिकेशनसाठी तर तुम्ही सरळ तुम्ही आपल्या कास्टला किंवा तुम्ही ओपनमध्ये असाल तर त्या ओपनमध्ये तिकडे त्या पदासाठी तिथे जागा आहे का, समांतर आरक्षण बघा, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आरक्षण बघा आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करून टाका. ही परीक्षा त्यांनी वरच सांगितलेलं आहे की नोव्हेंबर 2021 घेण्यात येईल. तर आपण या परीक्षेसाठी सुद्धा लेक्चर चालू करणार आहोत, सेशन चालू करणार आहोत. काही जास्त टेन्शन घेऊ नका, आपण अभ्यास करतच राहूयात. कुठे ना कुठे आपण सरकारी नोकरी शेवटी मिळवूच, पण तुम्ही अभ्यास करतच राहिला पाहिजे. आणि सेल्फ स्टडी हा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की सेल्फ स्टडी हा महत्त्वाचा आहेच. माझ्या व्हिडिओवरती नुसतं किंवा अजून तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यावर डिपेंड नुसतं राहून चालणार नाही आहे. एक तुम्ही प्रॅक्टिस म्हणून किंवा एक एवढं ठीक आहे, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म, तुम्हाला एक नॉलेज कलेक्ट करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघतायत ते कबूल आहे, माहिती गोळा करण्यासाठी बघतायत कबूल आहे, पण तरी पण सेल्फ स्टडी हा तुमचा अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच तुम्हाला इथून पुढे घेऊन जाणार आहे. चला तर आपण या परीक्षेसाठी, माडाच्या परीक्षेसाठी सुद्धा सेशन आपण लवकरच चालू करूयात. म्हणजे नोव्हेंबर 2021 जी परीक्षा होईल, आपल्याकडे वेळ आता तसा बघायला गेला तर कमीच आहे, 1.5 किंवा 2च महिने राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण लवकरच या एक्झामसाठी आपण सेशन चालू करूयात. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी या लेक्चरचे इथून पुढे जे काही व्हिडिओ बनवत जाईल ते तुम्हाला प्रथम बघायला मिळत जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद मित्रांनो.